नमस्कार मित्रांनो, आपल्या कविता स्वयंपाकघर या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोकणातील एक पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ अळूच्या गाठिया आणि मस्त मऊसूत असे टम्म फुगलेले तांदळाचे फुलके। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, इकडे अळूची पानं घेतलेली आहेत आणि त्याचं अर्ध थोडंसं पान तोडून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने असे हातावर गोल पिवट मारून हे बघा या पद्धतीने मधल्या बोटात पकडून असे गाठ्या बनवून घ्यायच्या आहेत। अजून एक तुम्हाला बनवून दाखवते। हे बघा, अशी छोटी छोटी पानं करून घ्यायची आहेत। हे बघा, अशा पद्धतीने गाठ्या करून घ्यायच्या आहेत। खूप टेस्टी अशा ह्या गाठ्या लागतात, तर कोकणात बनवणारा जाणारा हा पदार्थ आहे। मी सर्व गाठ्या बनवून घेणार आहे याच पद्धतीने। गाठ्या बनवताना जर हाताला खाजखात असतील तर जरासा कोकम रस किंवा लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने अशा गाठ्या बनवून घ्यायच्या आहेत। इकडे भाजी बनवण्यासाठी साहित्य पाहूया। त्यासाठी मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून आणि 10 ते 12 मी लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत चिरून। अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। हे बघा, अळूच्या गाठ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि कोकम 5 ते 6 मी अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले, म्हणजे व्यवस्थित असं त्याचा रस निघाला जाईल। अळूच्या गाठ्याची भाजी आता बनवायला घ्यायची आहे। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करत आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 4 चमचे। तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि लसूण अर्धा मिनिट व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची आहे आणि नंतर कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे। आता टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो टाकल्यावर जरासंच मीठ टाकायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन असा नरम होईल। पावसाळ्यात मिळणाऱ्या या ताज्या अळूपासून या पद्धतीने अशा गाठिया नक्की बनवून बघा। ही तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान टेस्टी लागतात किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी पण भाजी ही खाऊ शकता। चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती पण अर्धा ते 1 मिनिट टोमॅटो बरोबर परतून घ्यायची आहे। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि इकडे आता मसाले टाकायचे आहेत। त्यासाठी मी 2 चमचे मालवणी मसाला घेतला आहे किंवा तुमच्याजवळ जो घरगुती मसाला असेल तो घ्यायचा आहे। पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट, ते पण आता कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे मसाला। यामध्ये आता बनवून घेतलेल्या अळूच्या गाठिया टाकायच्या आहेत आणि कोकम जे पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहेत ती पाण्यासहित टाकायची आहेत त्यामध्ये आणि हळूवार अशी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये। अर्धी छोटी वाटी पाणी टाकायचं आहे अजून आणि मंद आचेवरती झाकण ठेवून गाठ्याची भाजी शिजवून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटांनी भाजी झाकण काढून परतून घ्यायची आहे चमच्याने हळूवार अशी आणि पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। पाणी आता थोडंसंच राहिलेलं आहे आटायचं, अजून 3 ते 4 मिनिटं लागतील। आता जे आपण ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ती टाकूया आणि पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ, म्हणजे पाणी पण त्याचं व्यवस्थित असं आटलं जाईल आणि भाजी पण शिजेल। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढून घेऊ। मी पहिलं खोबरं मिक्स करून घेतलेलं आहे अळूच्या गाठीच्या भाजीमध्ये। मस्त अशी आपल्या अळूच्या गाठीची भाजी बनवून तयार आहे। मी ही सकाळची बनवते, त्यासाठी मी यासोबत टिफिनला नेण्यासाठी तांदळाचे फुलके बनवते। तुम्ही तांदळाच्या भाकऱ्या पण बनवून खाऊ शकता याच्यासोबत।
आता तांदळाचे फुलके बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला. तवा गरम झालेला आहे. हे बघा पातळ असे मी लाटून घेतलेले आहेत. आता अर्धा ते 1 मिनिट हे एका साईडने व्हायला द्यायचं आहे, नंतर परतायचे आहेत. पुन्हा आता दुसऱ्या साईडने परतून घेऊ. आणि मी जरासं तेल लावत आहे त्याला, टिफिनला देते म्हणून. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावा, नाही लावला तरी चालेल. आणि मस्त असे टम्म फुगतात. हे बघा, याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पण तांदळाचे फुलके भाजून घेणार आहे. हे बघा मस्त असे कोकणात बनवले जाणारे अळूच्या गाठिया आणि फुलके बनवलेले आहेत तांदळाचे. मऊसूत असे मस्त झालेले आहेत. हे बघा, तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.